फळे अगदी धावत्या पद्धतीने. बाबासाहेब असं म्हणतात, पण आता वेळ अशी आली आहे की ब्राह्मणांनी पसरवलेल्या चुकीच्या कल्पनांच्या कसाट्यातून हिंदू मताची मुक्तता केलीच पाहिजे. या मुक्तीशिवाय भारताला भवितव्य नाही. हे सर्व काम करण्यात कोणते धोके आहेत ते ओळखून हे काम मी हाती घेतले आहे. मला परिणामांची पर्वा नाही. मी लोकांना जागृत करू शकलो तरी मी यशस्वी झालो असं मी समजेन. ब्राह्मणशाहीच्या खोट्या कल्पनांमधनं लोकांना बाहेर काढण्याचं हे काम. ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी, रामदासांनी गुरु म्हणून घडवलेला शिवाजी, मुसलमानांच्या विरोधातला शिवाजी, टिळकांनी सुरू केलेली शिवजयंती, टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक शिवजयंती उत्सव, या साऱ्या अत्यंत खोटारड्या आणि अत्यंत भंपक अशा प्रकारच्या गोष्टी ज्या पसरून ठेवलेल्या आहेत, त्या संदर्भामध्ये बाबासाहेबांचं हे स्टेटमेंट मी एवढ्यासाठी उद्धृत केलं की महात्मा फुले ज्यांना बाबासाहेब गुरु मानतात ते त्यांच्या मामा परमानंदांना लिहिलेल्या पत्रामध्ये ब्राह्मण मंडळी कशा पद्धतीचा उद्योग करून ठेवतायत आणि ब्राह्मण मंडळींचं काय काम चाललेलं आहे त्या संबंधामध्ये अत्यंत स्वच्छ भूमिका घेतात. काय म्हणतात ज्योतिराव फुले? महात्मा ज्योतिराव फुले 2 जून 1886 ला मामा परमानंदांना पत्र लिहितात आणि म्हणतात, आज दिन पावेतो युरोपियन लोकांनी जे काही इतिहास तयार केले आहेत ते सर्व शूद्र आणि अतिशूद्रांची वास्तविक स्थिती ताडून न पाहता डोळे झाकून आर्यभट ब्राह्मणांच्या ग्रंथांवर व भट कामगारांचे सांगण्यावर भरवसा ठेवून इतिहास तयार केले आहेत. जेम्स लेन भावानंद बहिणीनं महात्मा फुलेंचं हे वाक्य मी का वाचून दाखवतोय? महात्मा फुले मामा परमानंदांना 2 जून 1886 ला लिहितात. काय करतायत युरोपियन लोक? त्यात आता अमेरिकन पण घाला. काय करतायत अमेरिकन युरोपियन लोक? भट कामगारांनी सांगितलं ते तसंच्या तसं घेतायत, लिहितायत. शूद्रातिशूद्रांची खरी स्थिती ताडून पाहत नाहीत. फुले पुढे म्हणतात, व अलीकडे भट ब्राह्मणांची विद्वान पोरे सोरे नवीन पोवाडे करून हळूच मैदानात आणीत आहेत. जेम्स लेनला लिहायला लावणं, हळूच मैदानात आणणं कसं आहे ते मी पुराव्यानं सिद्ध करून देतो तुमच्याकडे. मोत्या पोवळ्याचा चारा चरणारे भागवती गोप ब्राह्मणासह दादोजी कोंडदेवास फाजील अकांतुकी कराव्यास लावित आहेत. त्यामुळे असल्या बनावट पोवाड्यांचा मी संग्रह करत नसतो. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी 2 जून 1886 ला जे म्हटलं त्या पार्श्वभूमीवर जेम्स लेनचं हे पुस्तक आपण पाहूया. जेम्स डब्ल्यू लेन हा अमेरिकेच्या एका विद्यापीठातला एक प्राध्यापक. त्याने शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या नावाचं 127 पानाचं पुस्तक जून 2003 मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस तर्फे प्रसिद्ध केलं. 195 रुपये किंमत. या पुस्तकाचं नावच कसं खोडसाळ आहे ते तुम्ही अर्थ समजून घेतला की कळेल. शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया. भारत हा इस्लामिक इंडिया. भारतामध्ये रूलर्स इस्लामिक होते, राज्यकर्ते मुसलमान होते, परंतु इस्लामिक इंडिया भारत कधी नव्हता. इस्लामिक इंडिया असणं याचा अर्थ शरीयतचे कायदे लागू असणं, कुराण आणि शरीयत प्रमाणे भारताची सत्ता चालवणं. पाकिस्तान इस्लामिक पाकिस्तान आहे. भारत आहे का? भारत आहे इस्लामिक इंडिया होता कधी? औरंगजेबाच्या काळात सुद्धा शरीयतचे कायदे हिंदूंना लागू नव्हते. औरंगजेबाच्या काळात सुद्धा त्याने जिजिया कर आणला, आणखीन काय काय वाईट केलं याच्याबद्दल जरूर बोलू. मी औरंगजेबाचा चाहता नाही, मी औरंगजेबाचा समर्थक नाही. पण भावानंद बहिणीनं यात औरंगजेबाने राजा जयसिंहांनी शिवाजी महाराजांच्या बरोबर तह केल्याच्या नंतर जे शिवाजी राजांना पत्र लिहिलंय ते पत्र विलास वाघांनी प्रकाशित केलेल्या आनंद घोरपडेंच्या पुस्तकामध्ये आनंद घोरपडेंनी दिलंय. औरंगजेब शिवाजी राजांचं वर्णन मुसलमानी धर्माचा रक्षक शिवाजी असं करतो. औरंगजेब सर्टिफिकेट देतो शिवाजी राजांना. आता याचा अर्थ आपण सापेक्ष पद्धतीने समजून घ्यायचा असतो. शब्दशः जर अर्थ लावायला लागलो तर अडचण अशी होते की रामदास
तुम्हाला माहितीये वारले 1681 साली, औरंगजेब मेला 1707 साली. म्हणजे रामदास आधी वारले, औरंगजेब नंतर वारला. हे साधं सोपं गणित मी एवढ्यासाठी सांगतो तुम्हाला की रामदासांनी लिहून ठेवलंय, बुडाला औरंग्या पापी उदंड झाले पाणी स्नान संध्या करावया. म्हणजे औरंग्या पापी संपला, मेला, बुडाला. हे 1681च्या आधीच रामदास लिहू शकतात. तोपर्यंत औरंगजेब बुडाला होता काय, औरंगजेब मेला होता काय, औरंगजेब संपला होता काय. यातला गमतीचा भाग सुद्धा, पाणी मोकळं झालं प्यायला किंवा गरिबांना उपलब्ध व्हायला किंवा शेतीला, याचा आनंद नाही. स्नान संध्या करावया. कशाला प्रायोरिटी आहे तुम्ही जरा नीट समजून घ्या. भावांनो बहिणीनो, औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांची रिलेशन समजावून घेत असताना हा जो जेम्स लेनचा खोडसाळपणा आहे तो पुस्तकाच्या नावापासूनच सुरू होतो. अत्यंत खोडसाळ शीर्षक, टिपिकल भारतामधल्या मुसलमान हिंदूंच्या मध्ये लढाया लावून देण्याची ही नीच कारस्थानं. इंग्रजी इतिहासकारांच्या बद्दल मी तुम्हाला एवढंच सांगेन, ग्रँड डफ पासून सगळ्यांच्या बद्दल सापेक्ष आदर आम्हाला जरूर आहे. कारण इंग्रज इथे आले, महात्मा फुलेंना शिकता आलं, सावित्रीबाई, महात्मा फुले, लवजी वस्ताद साळवे, रानबा महार, धुराजी अप्पाजी चांभार, गणू शिवाजी मांग या सगळ्यांमुळे आम्ही शिकलो, आपण सारे घडलो, आपण इथपर्यंत आलो. बाबासाहेबांनी आपल्याला माणूस बनवलं. भावानंद बहिणीनो, इंग्रजांचं राज्य नसतं तर पेशवाई इथे झालं नसतं. म्हणून इंग्रजांच्या बाबतीमध्ये काही बाबतीमध्ये त्यांनी आपल्याला विज्ञानाचं वरदान देणं, काही आधुनिक यंत्रणा देणं, इथे रस्ते तयार करणं, इथे यंत्र आणणं, पोस्ट आणणं, रेल्वे आणणं, याबद्दल सरसकट इंग्रजांचं आपण काहीतरी कौतुक करायचं कारण नाही. कारण इंग्रजांनी तेवढंच लुटलं सुद्धा, आपल्याला भरपूर लुटलं, आपलं एवढं शोषण केलं, एवढं शोषण केलं. इंग्रजांनी एक गेम केली, त्यांनी इतिहास लिहिताना खोडसाळपणा केला. बघा, मी तुम्हाला पुरावा देतो, मी म्हणतो म्हणून विश्वास ठेवू नका, तपासून पहा. इंग्रज कसं करायचे ते पिरियडचं वर्णन, हिंदू पिरियड, मुस्लिम पिरियड. म्हणजे आधीचा पिरियड भारतातला हिंदू काळ होता, नंतरचा मुसलमानांचा काळ होता. मग बदमाशांनो, इंग्रजांचा काळ हा ख्रिश्चन पिरियड म्हणायला पाहिजे, पण तो ब्रिटिश पिरियड. इतिहासाची पुस्तकं काढून पहा, हिंदू पिरियड, मुस्लिम पिरियड, ब्रिटिश पिरियड. मग ख्रिश्चन का नाही म्हणायचं, तिथं ख्रिश्चन नाही म्हणायचं, तिथे ब्रिटिश पिरियड म्हणायचं. ही जी चलाखी आहे हिंदू मुसलमानांमध्ये सतत लावून देण्याची, हिंदू मुसलमानांमध्ये सतत तेढ निर्माण करण्याची, ही ब्रिटिश तेव्हा करत आल्याने आजही अमेरिकन लेखक आणि युरोपियन लेखक करतात. याचा जेम्स लेन हा पुरावा आहे. पुरावा मी म्हणालो तो असा की भारत हा इस्लामिक राज्यकर्त्यांनी राज्य केलेला जरूर देश आहे, परंतु भारत हा इस्लामिक इंडिया कधीही नव्हता, कधी नाही. त्यामुळे इथे इस्लामिक इंडिया म्हणणं आणि हिंदू किंग, शिवाजी महाराज जन्माने हिंदू जरूर होते, शिवाजी महाराज धर्माने हिंदू जरूर होते, परंतु ते मनुस्मृतीचा कायदा मानणारे हिंदू होते काय? शिवाजी महाराज हे मनुस्मृतीची कायदे व्यवस्था, संविधान मानणारे हिंदू होते काय? जर ते होते तर मी फक्त 3च मुद्दे आपल्याला विचारतो. पहिला, मनुस्मृती सांगते काहीही झालं तरी ब्राह्मणाची हत्या करता येणार नाही, आणि ब्राह्मणाची हत्या केली तर त्याला प्रायश्चित्त नाही. शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या भेटीला गेल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे, अफजल खानाचा वकील असलेल्या ब्राह्मण, आता गंमत बघा, नाही नाव मी सांगणार आहे, मला गंमत ती वाटते की अरे शिवाजी महाराज गोप ब्राह्मण प्रतिपालक, आणि मग हा ब्राह्मण अफजल खानाकडे काय करतोय? त्यांनी शिवाजी महाराजांचा वकील असायला पाहिजे ना. तो अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, त्यात कुलकर्णी लिहायचंच नाही, नुसतं कृष्णाजी भास्कर लिहायचं. म्हणजे आडनाव कळलं तर जात कळते ना हो, त्यापेक्षा आपलं कृष्णाजी भास्कर अध्यरूप ठेवायचं. आता हा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी जेव्हा शिवाजी महाराजांवर चाल करून गेला, मी हे सांगायची गरज नाही, मामा देशमुखांपासून सगळ्यांनी अतिशय सुरेख मांडलंय. शिवाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांच्या शरीरावर एकच जखम, आणि ती ब्राह्मणाने केलेली. मनावर हजारो जखमा ब्राह्मणांनीच केलेल्या, मनावर हजारो जखमा ब्राह्मणांनीच केलेल्या, पण शरीरावरची त्यांचं डोकं लोखंडाचा जिरेटोप त्यांनी घातलेला असताना सुद्धा या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने तलवार शिवाजी महाराजांच्या डोक्यात इतकी जोरात मारली की शिवाजी महाराजांनी जिरेटोप घातला नसता तर त्यांची कवटी कापून त्यांचं मुंडकं उडालं गेलं असतं, ते छत्रपती होऊच शकले नसते. भावानंद बहिणीनो, जिरेटोप होता म्हणून शिवाजी महाराज वाचले. लोखंडाचा तो जिरेटोप कापून त्यांना जखम झाली. शिवाजी महाराज सरकन मागे वळले. आता हिंदू जर